नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज बातम्या बघताना परत एकदा जरांगे पाटील यांना सगळ्याच चॅनेलनी, मराठी चॅनेल्सनी प्रमोट केलेलं दिसलं. गणपतीच्या ऐन महोत्सवामध्ये मराठा आरक्षणासाठी गणपती घेऊनच मुंबईत घुसणार आणि आरक्षणाचा गुलाल उधळत उधळत परत घरी येणार अशी गर्जना जरांगे पाटील यांनी केलेली आहे. आणि ती गर्जना किती निरर्थक आणि पोकळ आहे हे मी नव्याने समजवण्याची गरज नाही. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा केव्हा अंतरवली सराटी या आपल्या गावामध्ये उपोषण सुरू केलेले जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील यांनी आजपर्यंत किती गर्जना केल्या, किती डरकळ्या फोडल्या आणि किती उपोषणं केली याचा हिशोब आता कोणी ठेवत नाही. आणि मला आठवतंय, तुम्हालाही आठवेल, की त्यांच्या त्या गाजलेल्या उपोषणापासून आणि शरद पवार सुद्धा दस्तूर खुद्द त्यांच्या आश्रयाला गेलेले होते तेव्हापासून मी एक गोष्ट सातत्याने सांगत आलो की जरांगे पाटील हे महाराष्ट्राला मिळालेले दुसरे अण्णा हजारे आहेत. अलीकडे अनेकांना अचानक अण्णा हजारेंची आठवण येते. मध्यंतरीच्या 7-8-10 वर्षामध्ये म्हणजे दिल्लीच्या जनलोक अखबार आंदोलनानंतर थंड पडलेले अण्णा हजारे यांची दखल सुद्धा माध्यमात कोणाला घ्यावीशी वाटत नव्हती. पण महाविकास आघाडीचं सरकार पडणं, मग महाविकास आघाडीला अनपेक्षितरित्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळणं आणि मग विधानसभेत त्याच महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडून जाणं, या सर्व काळामध्ये 5-6 वर्षात कोणालाही अण्णा हजारे आठवत नव्हते. अण्णा हजारे हे गेल्या 3 वर्षामध्ये म्हणजे महायुतीचं सरकार आल्यापासून अण्णा हजारे अचानक गप्प का झाले? त्यांना राज्यात काय चाललंय हे दिसत नाही का? असे सवाल हळूहळू माध्यमातले अनेक बुद्धिमंत विचारायला लागले, आकलन करते आणि संपादक विचारायला लागले. पण त्याच्या आधीची 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये जो कायद्याचा, व्यवस्थेचा, प्रशासनाचा अक्षरशः धुमाकूळ उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घातला होता, तेव्हा अण्णा हजारे गाढ झोपलेत का, कुंभकर्णासारखे झोपलेत का असा प्रश्न कोणी विचारला नाही. अनेक प्रश्न तेव्हा दबल्या आवाजात विचारले जात होते आणि जास्त आवाज कोणी चढवला तर त्याच्यावर डोक्यावर पोलिसांचा बडगा मारला जात होता. अर्णब गोस्वामीची अटक आठवते? नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उचललेलं आठवतं? नारायण राणेंना पकडण्यासाठी नाशिक, पुणे, मुंबई इथून 3 पोलीस पथकं पाठवली. इतका मोठा तो ओसामा बिन लादेनचा थोरला भाऊ होता. आठवतं तुम्हाला? पण अशा घटना घडत असताना कुठल्याही संपादकाला, पत्रकाराला अण्णा हजारे झोपलेत का असा प्रश्न विचारावा वाटला नाही. जो अचानक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, त्यांची सरकार आली, त्यानंतर सगळ्यांना अण्णा हजारे आठवायला लागले. पण अण्णा हजारेंना आता आपली क्षमता लक्षात आलेली आहे, वय त्यांचं सरकलेलं आहे आणि ज्या प्रकारची बदमाशी केजरीवालने अण्णा हजारेंचा वापर करून केली, त्यानंतर अशा आंदोलनात पडावं की नाही याचा अण्णा हजारेंना अक्षरशः 1000 वेळ विचार करायला लागतो. असो, अण्णा हजारे हा विषय नाही, पण अण्णा हजारे मागे पडले आणि गेल्या 2 वर्षामध्ये बघता बघता एक नवा अण्णा हजारे महाराष्ट्राला सापडला. हे मी वारंवार सांगून झालंय. फक्त अण्णा हजारे असंही नाही. मला आठवतं की ज्या प्रकारचं एक माहोल मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहून
महायुतीचे विरोधक असलेले पक्ष, मग शरद पवार असतील, काँग्रेस पक्ष असतील, त्यांचे आमदार माजी मंत्री असतील, या सगळ्यांनी ज्या प्रकारे जरांगे पाटील यांचा एक बागुलबुवा निर्माण केला होता, तो ऐन भरात असताना आणि जवळजवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा मानसिकता जरांगे पाटील यांना अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचत असताना पण मी एक वास्तव सतत सांगत आलो, ठणकावून सांगत आलो, की मराठा आरक्षणाचा मुंबई गिरणी संप होऊ नये. याचा अर्थ सरळ होता की जसं 40 वर्षापूर्वी मुंबईच्या गिरणी संपाने संपूर्ण मुंबई, प्रामुख्याने मुंबई बेटाचा जो परिसर आहे, सायन माहीमच्या अलीकडे आणि भायखळा पर्यंतचा जो परिसर आहे, गिरणगाव ज्याला म्हणतात, तो दत्ता सामंतच्या जय जयकाराने दुमदुमलेला होता. आणि त्यातली जी घोषणा होती, जणू काय तीच घोषणा अंतरवली सराटीतून परत एकदा उमटली. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथेच मला शंका आली की मनोज जरांगे पाटील हा फुगा कोणीतरी नको तितका फुगवतोय, आणि नको तितका फुगवला की मग शेवटी रबर असल्यामुळे तो जास्त झाला की फुगवणाऱ्याच्या तोंडावर फुटतो. तसाच मनोज जरांगे पाटील हा फुगा हा महाविकास आघाडीच्या तोंडावर फुटला. लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेलं अपयश हे अनपेक्षित होतं. महायुतीच्या गाफीलपणाचा तो परिणाम होता. पण थोडी सावधानता दाखवली आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज म्हणून त्यांनी जे काय निर्माण केलेलं चित्र होतं, त्याचा उपयोग झाला नाही. त्याच मराठा समाजाने आणि त्यातल्या बहुतांश मतदाराने महाविकास आघाडी सकट जरांगे पाटील यांचा फुगा फोडून टाकला. त्याला आता 8-9 महिन्याचा काळ उलटलाय आणि अचानक जरांगे पाटील यांना आपण संघर्ष योद्धा असलो आहोत याचा साक्षात्कार झाला आणि परत एकदा ते मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही ही घोषणा करत निघालेले. आता मुंबईत घुसणार आणि मुंबईत घुसून करणार काय? मुंबई काय अलिबाबाची गुहा आहे की त्या गुहेत घुसलं आणि जे हंडेच्या हंडे पडलेत संपत्तीचे ते उचलून परत बीडला किंवा जालन्याला गेलं, असं जरांगे पाटलांना वाटतं का? बघू काय होतं ते. कारण जेव्हा गाजावाजा होतो मित्रांनो, आंदोलन हे कॅमेरा पुरतं असता कामा नये, ते मूलभूत असलं पाहिजे. कॅमेरा, प्रसिद्धीची साधनं ही त्या आंदोलनाला पूरक असतात, पण प्रत्यक्षात आंदोलनामध्ये जीव असला पाहिजे, आशय असला पाहिजे. आंदोलन हे आशयघन असलं पाहिजे. नसेल तर त्या आंदोलनाचा बोजवारा उडतो, हे कधीही विसरू नका, कधी विसरू नका. दुर्दैवाने आजकालच्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना, ज्यांना नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आंदोलनजीवी म्हणतात, यांची सगळी आंदोलनं ही माध्यम जीवी झालेली आहे. माध्यमांचे कॅमेरे सुरू झाले आणि पत्रकारांचा घोळका दिसला की त्यांच्या अंगात एक उष्ण अवसान येतं, आवेश येतो आणि जोरजोरात घोषणा सुरू होतात. कॅमेरे बंद झाले, पत्रकार पांगले, आंदोलन संपलं. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन हे नेमकं तसं आहे. ते मीडियामध्ये जोरात होतं, जमिनीवर अजिबात नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. जरांगे पाटील यांच्या बोलण्यामुळे किंवा त्यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे भारावलेले लोक, तरुण गावोगावी असतील, आहेत, आणि त्यांना तो खुळा आशावाद असतो की काहीतरी होईल, काहीतरी होईल. पण जी मागणी अतार्किक असते, तर्कदुष्ट असते, ती मागणी
कुठलंही सरकार मान्य करू शकत नाही. अगदी उद्या मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या त्यांनाच पूर्ण करता येणार नाहीत. त्याचं कारण सरळ आहे, हा देश एका संविधानानुसार चालतो. संविधानाने बनवलेल्या ज्या संस्था संघटना आहेत त्यांच्याकडून घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत असते. आणि एखादा कोणतरी फार लोकप्रिय नेता आहे किंवा माध्यमांनी ज्याला अकराळ विक्रय करून दाखवलेला आहे त्याच्या इच्छेनुसार हा देश चालत नाही. तसं असतं तर राहुल गांधींच्या वोट चोरीला धुंगणावर लाथ मारून सुप्रीम कोर्टाने हाकून लावलं नसतं. वाभाडे काढले सुप्रीम कोर्टाने. रोज मोठ्या यात्रा करताय आणि वोट चोरी किंवा मतदार यादीतली कापली गेलेली नावं याविषयी 10 अधिकृत तक्रारी तुम्हाला करता येत नाही. तुम्हाला एक साधं तुम्ही बोलताय त्याचं शपथपत्र देता येत नाही. यापेक्षा तुमच्या खोटेपणाचा दुसरा पुरावा कुठलाही तपासण्याची गरज नाही असं म्हणत राहुल गांधींच्या त्या यात्रेला, वोट चोरीच्या आंदोलनाला सुप्रीम कोर्टाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. हा एक ताजा अनुभव सगळ्या मराठा आंदोलनकर्त्यांच्या समोर आहे. मी राहुल गांधी यांच्या वोट चोरी आणि सगळा गवगवा जो आहे माध्यमातला त्याचं उदाहरण मुद्दाम देतोय. कारण राहुल गांधी यांनी जो काय केलाय त्यामध्ये मीडियामध्ये वाटेल त्या थापा मारा, शिव्या शाप द्या, त्यातून तुमचा हेतू सफल होत नाही. तुम्ही जे उद्दिष्ट ठरवलं आहे ते गाठलं जात नाही. ते सगळं तारू, ते जहाज तुमच्या आंदोलनाचं हे सुप्रीम कोर्ट नावाच्या खडकावर जाऊन फुटतं. त्या सुप्रीम कोर्टाच्या धक्क्याला सुखरूप लागायचं असेल तर बेतालपणा करून तिथे जाऊन आदळून चालत नाही. सांभाळून तिथे नेऊन धक्क्याला लावावं लागतं. आणि त्या धक्क्याला लावायचं असेल तर सुप्रीम कोर्टाचे जे कायदा कानून आहे, देशाचं संविधान आहे, कायदे नियम वगैरे आहेत, धोरण वगैरे पॉलिसीज आहेत, त्या चाकोरीतून जावं लागतं. नसेल तर काय होईल, धक्का फुटत नाही, खडक फुटत नाही, तुमचं जहाज फुटतं आणि उथळ पाण्यामध्ये सुद्धा बुडू शकतं. आणि जरांगे पाटील यांचं जे काय मराठा आरक्षणाचं जहाज आहे ते थोडं सुद्धा वेगळं नाही, थोडं सुद्धा वेगळं नाही. आरक्षण 10% वेगळ्या स्वरूपात मराठ्यांना जर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेलं आहे तर ते तसं नाही चालणार. तसं नाही चालणार. आम्हाला नाकानेच जेव जेव घातलं पाहिजे आणि भरवलं पाहिजे. आम्हाला कानातूनच पाणी प्यायचंय असा कोणी हट्ट केला तर त्याचं पोट भरणार नाही आणि समोरचा त्याची इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. कारण नाकाने अन्नाचा घास खाता येत नाही आणि कानातून पाणी पिता येत नाही. हा निसर्ग नियम आहे. संविधानाच्या राज्यामध्ये तुम्हाला वाटेल ते हट्ट करून चालत नाही. जर 50% अधिक आरक्षणाचा आकडा जाता कामा नाहीये, ही सुप्रीम कोर्टाने घातलेली अट आहे, तर ती अट ओलांडून कुठल्याही सरकारला जाता येत नाही. ज्या तमिळनाडू राज्यामध्ये हे होऊन गेलेलं आहे त्याच विवादामुळे सुप्रीम कोर्टाने हा नियम लागू केला, ही अट घातली, ही हा अडथळा उभा केला. आणि या खडकावर आतापर्यंत गुजर, जाट आणि पटेल ही गुजरात, राजस्थान, हरियाणाची जहाजं येऊन फुटलेली आहेत. मनोज जरांगे पाटील हे कोणी वास्को द गामा आणि कोलंबस नाहीयेत की कुठल्याही लाटा अंगावर घेऊन आर पार निघून जाऊन नव्या एखाद्या खंडप्राय देशाचा शोध लावतील. उड्या त्यांनी खूप माराव्यात.
जसं दत्ता सामंत यांच्या मागण्या अनाकलनीय होत्या, अव्यवहारी होत्या, तसंच कुणबी म्हणूनच मराठ्यांना सुद्धा प्रमाणित केलं पाहिजे आणि कुणबी आरक्षणातूनच मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ही गोष्ट कुठल्याही घटनेनुसार चालणाऱ्या राज्य सरकारच्या आवाक्यातली नाहीये. मग शरद पवार बसलेत, राजेश टोपे बसलेत, उद्धव ठाकरे बसलेत किंवा देवेंद्र फडणवीस बसलेत, म्हणून कुणबी जातीमध्ये मराठ्यांचा समावेश करता येणार नाही. जातीच्या व्याख्या ठरलेल्या आहेत आणि मग तुम्ही गणपती घेऊन घुसा किंवा रावण श्रीकृष्ण घेऊन घुसा मुंबईत. मनोज जरांगे पाटील कुठलीही मूर्ती आकृती घेऊन मुंबईत घुसले आणि लाखो करोडो लोकांना घेऊन घुसले, तरी त्यातून मराठ्यांना कुणबी ठरवून कुणबी आरक्षणातून हिस्सा दिला जाईल या भ्रमात कोणीही राहू नये. आणखी एकदा भ्रमनिरास होण्यापलीकडे पदरात काहीही पडणार नाही. गुलाल उधळूनच परत यायचं. किती तयारी आहे पुढची. समोरचे आरती ओवायला ताट घेऊन बसलेले आहेत की कधी एकदा मनोज जरांगे पाटील हे गणेशोत्सवामध्ये मुंबईत घुसतात आणि आपण आरती ओवाळून त्यांना ते मराठा म्हणजेच कुणबी असं प्रमाणपत्र देऊन परत पाठवतो. यासाठी सरकार वाशीला मुंबईच्या वेशीवर सज्ज बसलेला आहे. अशा थाटामध्ये जेव्हा जरांगे पाटील बोलतात आणि ते सगळे चॅनेल दाखवतात, तेव्हा हसावं की रडावं कळत नाही. कारण ही भाषा, ही वाक्य जरांगे पाटील पहिल्यांदा बोलत नाहीयेत, कदाचित 15व्या-20व्यांदा बोलत असतील आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला त्यातला आवेश निघून गेलेला आहे. कधी एक आठवतं तुम्हाला, एकदा भर रात्री ते निघाले, आत्ताच्या आत्ता जातो सागरवर, मला गोळी घाल, माझ्या छातीवर गोळी घाल. सागर म्हणजे काय तर सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले होते. जरांगे पाटील यांचा ब्राह्मण देश लपून राहिलेला नाही. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध राजकारण करणाऱ्यांचे हात बळकट करण्यासाठी आंदोलन करायचे. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हा जरांगे पाटील यांचा हेतू नाही, असा मी स्पष्टपणे आरोप करतोय. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तरी यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मनोज जरांगे पाटील यांचं टार्गेट कुठचं तर देवेंद्र फडणवीस. सुप्रियाताई किंवा शरद पवारांचं टार्गेट कुठचं देवेंद्र फडणवीस. मुखवटा फाटलेला आहे जरांगे पाटलात आणि सरकार उलथून पाडू रे पाडा पाडा ह्या गर्जना विसरून जा. सरकार पाडा, तुम्हाला हवं ते सरकार आणा आणि त्या सरकारचा कान धरून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्या. इशारे कशाला देत बसला. हे इशारे आता देवेंद्र फडणवीस तुमच्या असल्या इशाऱ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. कारण वारंवार दिले जाणारे इशारे जेव्हा पोकळ ठरतात त्याला आपल्याकडे मराठी भाषेमध्ये लांडगा आला रे आला म्हणतात. लांडगा आला रे आला म्हणतात. तुमच्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये, इशाऱ्यामध्ये, वॉर्निंग मध्ये काडीचाही दम नाही. या निर्णयापर्यंत, निष्कर्षापर्यंत जर देवेंद्र फडणवीस आणि एकूण शासन व्यवस्था आली असेल तर तुम्ही कितीही इशारे द्या, कुठूनही निघा, काही फरक पडणार नाही. पाऊले चालती मुंबईची वाट, मागुती पडली अंतरवलीची सराट, अशी अवस्था झालेली आहे. डोकं चालवणारा कोणीही मनोज जरांगे पाटलांकडे नाहीये आणि त्यामुळे त्यांना खेळवणारे जे कोणी राजकारणी आहेत ते जरांगे पाटील यांना खेळवत राहतील. निष्पन्न काहीही होणार नाही.
कारण मराठे सुद्धा आता जरांगे पाटील यांच्या बोलवत्या धन्याला ओळखून बसलेले आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.